व्हिडिओ पाहून मला अशी एक पिशवी शिवावीशी वाटली आणि मी प्रयत्न करत होते. दावत तांदळाची कणी जी मिळते त्याची पिशवी मी कापून घेतली आणि पायजमा होता एक, जो क्रेपचा होता. क्रेप कापड होतं. म्हटलं पावसात सुकायला बरे म्हणून मी त्याच्यात 2 तुकडे जोडून घेतले आणि अशा प्रकारे पिशवीला मधोमध अशी शिलाई देऊन घेतली. त्याच्या आधी मी जोडलेलं होतं ते काय व्यवस्थित आलं नाही, सगळं उसवलं. परत एकदा मध्ये जोडून घेतलं. आता इथूनच चारही बाजूने मला शिलाई देऊन घ्यायची आहे. कधी काय होतं की आपल्याला वाटतं व्हिडिओ पाहून, अरे वा, हे अगदी सहज सोपं सुंदर असं आहे, सहज आपल्याला जमेल, पण तसं नसतं. इथे मी ही एक वेळा शिलाई घालून पुन्हा उसवली आणि पुन्हा आता हा माझा प्रयत्न चालू आहे. सगळ्यात आधी मी कापड जोडलेलं होतं, ते क्रेप असल्यामुळे कापड ओढत होतं आणि वाकडं तिकडं असं जोडलं गेलं, म्हणून मी परत ते उसवलं. परत त्याला नीट करून हे शिवत आहे. बरं, या कापडला टाचणी वगैरे काही टोचत नव्हती, त्यामुळे मी त्याच्या फंदात पडली नाही. म्हटलं डायरेक्ट काही येईल ते, आणि अशा प्रकारे मी इथे शिलाई कडेकडेने देऊन घेतली. आणि साईडला जे कापड दिसतं एक्स्ट्रा, ते मी दुमडण्यासाठी ठेवलं आहे, हे बघा. आणि ही गोणीचं कापड असल्यामुळे एकदम ताट आहे आणि शिवताना खूप त्रास होतो. आणि प्लॅस्टिक असल्यामुळे ते सुईकडे सरकतं कापड. आणि क्रेप असल्यामुळे काय होतं, पाहिजे तसं ते ओढलं जातं, ताणलं जातं. आणि जेव्हा आपण ते कापड बघतो सरळ साईडने, तेव्हा सुरकुत्या दिसतात. आता इथे शिवून झाल्यावर मी जादाचं फॅब्रिक कापून टाकलं, त्याला पलटवलं आणि बघितलं व्यवस्थित कापड दिसतंय की नाही, कुठे सुनी वगैरे पडले की नाही ते बघितलं. हे बॉटमचं कापड आहे पायजम्याचं, तरी पण हे वाकडं दिसतंय. तरी मी माझी हुशारी चालवलीच. म्हटलं तिरकस असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि शिलाई द्यायची, आणि शिलाई दिलीसुद्धा. पण इथे बघा सुरगळलेलं दिसायला लागलं. हे उसवलं. बरं, त्याला बॉटमला आपण शिलाई असते दिलेली, तीसुद्धा उसवली. ती उसवल्यावर ती कापल्यावर परत मला वाकडं दिसायला लागलं, पुन्हा एकदा कापलं. अशा प्रकारे 3-4 वेळा खटाटोप करून आता ही दुमडपट्टी मी दुमडून घेते. आता तरी पण इथे मला जेव्हा दुमडून बघितलं तर व्यवस्थित कापड दिसत होतं, आणि जेव्हा शिलाई द्यायला गेली तर ते कापड असं वाकडं दिसायला लागले. म्हणून मी मध्ये छोटीशी चून दिली त्याला. आणि त्याचबरोबर जे उसवलेलं कापड होतं, त्याचे धागे होते, ते काढत होते. दुसऱ्या बाजूला मी प्रयत्न केला, पण हे टाके काही निघेनात. म्हटलं राहू देत, इथे साधारण सरळ दिसतं म्हणून याला दोनदा पलटी मारून तसंच शिवून घेतलं. हे बघा, इथे जाड दिसतंय कापड, म्हणून काय केलं, याला दुमडलं. उसवायच्या भानगडीत पडली नाही आणि शिलाई द्यायला सुरुवात केली. आणि ही पिशवीची जेव्हा आपण किंवा गोणीची पिशवी शिवतो तेव्हा कापड सरकतं, आपल्याला सवय नसते, आणि त्यापेक्षा आपल्याला ती वस्तू शिवताना कशी बनेल ह्याची उत्सुकता जास्त असते. आता मी काय केलं, दुसरं कापड घेतलं आणि त्याचे बंद शिवायला घेतले. दुमडून घेऊन त्याला शिलाई देऊन घेतलं. हे बघा, दुसरा बंद शिवते आहे. दोन्ही साईडने दुमडलं, परत एकदा दुमडलं, आणि आता शिलाई याला देऊन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला देखील मी शिलाई देऊन घेतली, म्हणजे बंद हा छान दिसतो. त्यानंतर मला ते पण बंद वाकडे दिसायला लागलेत, तरी पण म्हटलं थांबूया आणि मग त्याला कापूयात. नंतर मी पिशवी घेतली. आता बंद शिवायचे त्याचं मार्किंग करून घेतलं आहे, अंदाजेच घेतलं, आणि हे बघा दुमडून घेतले. ते कसं तरी टोकं दिसत होती, ती कापून टाकली. आता बंद शिवायला घेतलेत मी. पलटवली पिशवी, परत एक शिलाई, परत पलटवून घेतलं.
हे बघा पलटवता येत नाही, कारण रोजच्या ब्लाऊज शिवायची सवय असल्यामुळे असं होतं. आणि हे मोठं कापड असल्यामुळे ते जमत नाही आणि ताठ राहतं कापड. इथे मी फिरवून फिरवून तो बंद शिवून घेतला. आता दुसऱ्या साईडचा बंद आपण शिवून घेणार आहोत. हा बघा, अशा प्रकारे दोन्ही बंद मी कसे एकदाचे पूर्ण शिवून घेतले. आणि त्याला मध्ये डबल शिलाई देखील दिली. आता दुसऱ्या साईडचे बंद शिवून झालेत. आता साईडने शिलाई देऊयात. मला कवर शिलाई द्यायची आहे म्हणून मी सरळ बाजूने पहिली शिलाई देऊन घेतली आणि कापड वेडं वाकडं दिसतंय ते मी कापणार आहे. दुसऱ्या साईडला देखील शिलाई देऊन घेतली. आता हे कापताना लक्षपूर्वक कापायचं, नाहीतर शिलाई कापू शकते. कचरा टाकून द्यायचा. आता एवढी मेहनत घेऊन मी ही पिशवी पलटवली. हे पिशवी पलटवणं म्हणजे खूपच वेळ लागतो याला. त्यानंतर मी याला स्क्रूड्रायव्हरने परतून घेतलं आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे बघा दोन्ही कॉर्नर व्यवस्थित पलटवलेत. आणि त्याच्यानंतर आता शिलाई घालणार. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, अरे देवा, इथे शिलाई व्यवस्थित आली नाही. परत मी ती पिशवी पूर्ण पलटवली, शिलाई दिली आणि एवढा मला कंटाळा आला, मी तो व्हिडिओसुद्धा बंद करून ठेवलेला. त्याच्यानंतर परत शिलाई घालून झाली तशी मी ही पुन्हा एकदा खूप वेळ लागून पिशवी परतली. त्याला साईडने शिलाई दिली आणि एका शिलाईने भागत नाही, 2 शिलाई दिली. आता कॉर्नरला परत एकदा असं त्रिकोणी शिलाई द्यायची आहे. हे बघा, म्हणजे जर डबा असेल किंवा बॉटल असेल पाण्याची तर ती व्यवस्थित ठेवता येते, म्हणून कॉर्नरला अशा प्रकारे शिलाई देऊन घेतली. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही पिशवी मी पलटलेली आहे. परत एकदा तसाच त्रास झाला आणि एवढं करूनसुद्धा मला त्याची फिनिशिंग अजिबात आवडली नाही. म्हटलं उगाच ही डोकेदुखी करत मी पिशवी शिवली आणि त्याचे कॉर्नर व्यवस्थित होईनात, कसंच काय व्यवस्थित होईना. आणि त्यात आणखी मी डबल शिलाई दिलेली, म्हणजे काम वाढवूनच ठेवलेलं होतं. हे बघा कसं ओबडधोबड दिसत होतं. म्हटलं जाऊ देत, पहिलीच पिशवी आहे, मी अशी पिशवी कधी शिवली नव्हती, म्हणजे गोणीची. आणि त्याच्यानंतर हे बघा कसं तरी दिसायला लागलं ते. पुन्हा मी त्याला उसवलं, ही आतून पिशवी अशी दिसायला लागली. पुन्हा उसवून मी व्यवस्थित त्याला केलं आणि ही फायनल पिशवी ही बघा एकदाची शिवून झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.